पुणे येथील बेकायदेशीर जमीन विक्रीच्या विरोधामध्ये जैन समाज देशभरामध्ये आक्रमक झालेल्या याच बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जैन समाजाकडनं मूक मोर्चा काढण्यात येतोय। राजा बाजार जैन मंदिरापासून थोड्याच वेळात या मूक मोर्चाला सुरुवात होणार असून काही वेळातच हा मोर्चा विभागीय कार्यालयावर धडकणार आहे। आपल्यासोबत काही जैन समाज बांधव आहेत। दादा, खरं तर जैन समाज देशभरामध्ये आक्रमक झालेल्या पुणे येथील त्या घटनेच्या तुमची काय मागणी प्रमुख नेमकी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमची मागणी हीच आहे की आमचं मंदिर, आमचं ट्रस्ट जे 1958 पासून आहे ते पूर्ववत करण्यात यावं आणि हा जो व्यवहार आहे तो व्यवहार रद्द करण्यात यावा। जैन समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि आता जर हा व्यवहार रद्द झाला नाही तर याचा फटका निश्चितच ह्या व्यवहारात जे जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत, राजकीय पक्ष, अराजकीय पक्ष, बिल्डर, या सगळ्यांना बसेल हे मी निक्षून सांगतो। खरं तर दादा, खरं तर तो व्यवहार रद्द झाल्याचं तोंडी सांगण्यात आलेलं, मात्र तरी देखील जैन समाज जो आहे तो आताही आक्रमक झालेला आपल्याला देशभरामध्ये दिसतोय। जैन समाज आक्रमक म्हणता नाही येणार। अन्याय झाल्यामुळे सगळे एकत्रित आलेले आहेत। पूर्ण पंथ, जेवढे पंथ आहेत सगळे एकत्रित येऊन याला एक सार्वजनिकरित्या शांतताप्रिय वातावरणात मूक मोर्चा टाईप जसे आहेत, शांतताप्रिय असल्यामुळे अपोज करत आहेत, म्हणजे प्रतिकार करत आहेत। त्यांनी निश्चितही मोहोळ साहेबांनी आणि त्यांनी जे बिल्डर आहेत गोखले यांनी तोंडी सांगितलं की आम्ही हा व्यवहार रद्द करतो आहे, पण निश्चितच एवढा मोठा मॉब आणि गुरु महाराजची आज्ञा असं सगळं बघून एकंदरीत असं वाटतंय की लवकरात लवकर हा व्यवहार रद्द होईल आणि जैन बांधवावर काही अन्याय होणार नाही। आणि जे ट्रस्टी आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हा व्यवहार रद्द करतो आहे आणि इथे जैन बांधव जे म्हणतील, गुरु महाराज जे म्हणतील त्या हिशोबाने पुढे बांधकाम होईल। त्यामुळं लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सुटेल, पण तरीही जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत आमचा हा शांततापूर्ण हे जे लढा आहे हा चालू राहील आणि त्याला सर्वच जैन बांधवांनी, सगळे एवढे पंथ सगळ्यांनी एकत्रितरित्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। तुमची काय भावना आहे? जैन समाजाचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी पूर्ण आयुष्य वेचलं आणि मराठवाड्यातून नाही महाराष्ट्रातून शिक्षण घेण्यासाठी पुण्या नगरीमध्ये जे जैन बांधव जमा होतात, विद्यार्थी जमा होतात आणि त्यांची उपजीविका किंवा त्यांचं संगोपन ज्या HND हॉस्टेलमध्ये होतं त्याच्यामुळे समाज घडतो, राष्ट्र घडतं। अशाच गोष्टींवरती गदा जर येत असेल तर जैन समाज हे कधीही सहन करणार नाही आणि जैन समाजाची एकच मागणी राहील, शांतताप्रिय समाज आहे। जे मुलांचे शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातोय ते अन्याय हा सहन केला जाणार नाही। जैन समाज जोपर्यंत ही डीड कॅन्सल होऊन नवीन परत ट्रस्टच्या नावाने डीड होत नाही तोपर्यंत हा शांतता लढा चालू ठेवणार। नक्कीच हा जो व्यवहार आहे हा जोपर्यंत लेखी स्वरूपात रद्द होत नाही तोपर्यंत जैन समाजाकडनं अशा प्रकारे शांततेत लढा सुरू राहील अशी प्रतिक्रिया जी आहे ती जैन समाज बांधवांनी दिलेली आहे। मोहम्मद इरफानसह अक्षय शिंदे, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।